जय म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक 13 मे रोजी साजरा करण्यात आला। या सोहळ्यात हरिपाठ, श्रींची पालखी, मिरवणूक, दिंडी सोहळा, संगीत, भजन, हबप गणेश महाराज, फुलकुंटवार यांचे कीर्तन, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील, काशीनाथ पाटील, जनार्दन पाटील, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अण्णा बनसोडे मान्यवर श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचे दर्शन घेतले। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साऱ्या कार्यक्रमाचा लाभ घेतला। जय म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत नळवण इथं एक श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नावानं एक छान सुंदर असा परिसरामध्ये 5 देवळांचं पंचदेवांचं असे स्वतंत्र आणि एकत्र सुद्धा असं एक छान असे तीर्थक्षेत्र निर्माण करण्यात आलेलं आहे। अगदी आपल्या खोपोली चौक मुंबई रस्त्यावरती अगदी रस्त्यापासून अगदी जवळच्याच अंतरामध्ये आणि रस्त्यापासून एकदम सुशोभित करून राहिलेलं, रेल्वे लाईनच्या बाजूला चारी बाजूला निसर्ग उत्तम झालेलं हे क्षेत्र पंचायतन आहे। आणि प्रत्येक पाऊल पडल्यापासून जवळपास आल्यापासूनच रेल्वे क्रॉस केली की वाटते आपण कुठेतरी वेगळ्या चांगल्याशा ठिकाणी आलोत, तीर्थक्षेत्राला आलो आहे। आणि निसर्गरम्य परिसरामध्ये एखाद्या निसर्गरम्य अशा ह्याच्याकरता आलो आहे बघायला, असं अशा पद्धतीचे क्षेत्राला त्या ठिकाणावर आलं असं वाटतं। हे क्षेत्र जे आहे तर त्या ह्याच्यामध्ये 5 त्यांचे देवांचे शिबिर आहेत। पहिलंच अगदी साईबाबांचं आहे। जय म्हात्रे हे पहिल्यापासून साईबाबाचे भक्त आहेत। म्हणजे आम्ही ज्यावेळेला एकत्र हिंडत फिरत होतो तेव्हापासून गुरुवार आला की बऱ्याच वेळा ते म्हणजे बरेच वेळा अगदी साधारण शिर्डीला जात होते। पहिला उपास तर गुरुवारच होता, नंतर त्यांनी शनिवारी सुरू केला। तर साईबाबांचे खरे निश्चिम असे भक्त असल्यानं एक छान सुंदर अतिशय मोठी अशी हे आहे। आणि 5ही देवळांचं डिझाईन जे आहे इतके आकर्षक आहे की त्याच्यामुळे आलेला माणूस तास अर्धा 2 तास इथं थांबत असतो। पुढे गेलो की आपल्याला नंतर मला वाटते गणपतीचं मंदिर आहे, म्हणजे त्याच्यानंतर हनुमान मंदिर, त्याच्यानंतर शंकराचं आणि त्याच्यानंतर लिंग वगैरे, आणि त्याच्यानंतर तुळजापूर भवानी, म्हणजे अशा रीतीनं महाराष्ट्रातली सगळी क्षेत्र जी आहेत ते एकत्र करण्यात आलेले आहेत। आणि लोकांची बसा उठण्याची सोय चांगली केलेली आहे। पूजा, भजन, कीर्तन, आरती ही चांगली होत असते। भाविक लोक येतात आणि पूजनामध्ये रममान होतात। आणि त्याच्यामुळं त्या इथं आल्यानंतर माणूस 2-4 तास थांबायची त्याची इच्छा होईल असं असतं। आणि त्यांनी अतिशय सुंदर परिसर ठेवला आहे, स्वच्छ ठेवलेला आहे। परिसराची पूर्ण निगा झाडांची, झुडपांची, देवळाची, हॉलची सर्व केलेली आहे। आणि सर्व लोक इथं आल्यानंतर प्रसाद घेत असतात, वारकरी येतात, दिंडी निघते। हे सगळं पाहिल्यानंतर असं नक्कीच वाटतं की एक चांगलं असं आयुष्यात यावं आणि काही चांगलं काम करावं, ते त्यातलं हे अतिशय उत्तम असं इथं काम त्यांनी केलेलं आहे। त्यामुळं ह्या क्षेत्राला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। जय म्हात्रे आणि त्यांच्या परिवारालाही मी मनापासून शुभेच्छा देतो। जय चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून या परिसरामध्ये अत्यंत देखणं असं श्री पंचायतन देवालय या ठिकाणी तयार झालेलं आहे, तीर्थक्षेत्र या ठिकाणी तयार झालेलं आहे। खरं तर हा परिसर हा भक्तिभावानं ओथंबलेला हा परिसर आहे। खालापूर परिसर आणि हा बाजूला असलेला पनवेल उरण परिसर हा, आणि या सगळ्या परिसरामध्ये मान्य जय म्हात्रे साहेबांनी आपल्या ठेकेदारीच्या व्यवसायामध्ये जे यश मिळवलं त्या यशानंतर देखील ते यश, आर्थिक यश केवळ आपलंच न ठेवता त्याच्या माध्यमातून एक आध्यात्मिक क्षेत्राची या ठिकाणी निर्मिती केली। माणूस किती जरी मोठा जरी झाला, किती आपण प्रगतीच्या वाटेवर जरी गेलो तरी आध्यात्मिक क्षेत्राची असणारी आवश्यकता ही काही संपत नाही। आणि ती आवश्यकता मान्य जय म्हात्रे काकांनी या माध्यमातून पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। जर इथली एकंदर टापटीप पाहिली, इथला देखणेपणा पाहिला, इथलं एकंदर आध्यात्मिक रूप जर या ठिकाणी जर पाहिलं तर भक्तांना आणि इथे येणाऱ्या वारकऱ्यांना म्हणू, तीर्थकऱ्यांना म्हणू,
कोणतीही पैशाची तोशीस न लागता त्यांच्या चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था इथे व्यवस्थितरित्या या ठिकाणी केलेली आहे. आणि म्हणून मी या माध्यमातून जयंत म्हात्रे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. पैसेवाले खूप असतात, परंतु आपले पैसे लक्ष्मीच्या माध्यमातून, ऐश्वर्याच्या माध्यमातून आर्थिक प्रगती, आपली ही आध्यात्मिक प्रगतीला सुद्धा या ठिकाणी तिचा हातभार लागावा आणि सर्वसामान्य जनतेकरता हातभार लावावा, ही अत्यंत चांगली गोष्ट या ठिकाणी जयंत म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करीन, त्यांचे आभार मानेन. श्री क्षेत्र पंचायतन मंदिर नडाळ हे आमचं 3रं वर्ष आणि 3रा वर्धापन दिन. सर्वप्रथम मी या मंदिराच्या वतीनं आणि या भागाच्या वतीनं मी सर्वांनाच मनापासून शुभेच्छा देतो. कारण या भागामध्ये चौक आणि या नवी मुंबई परिसरामध्ये आणि रायगडमध्ये खरोखर एक चांगलं असं तीर्थक्षेत्र म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ज्या पद्धतीनं आता भाविक आणि ज्या पद्धतीनं दर्शनासाठी सगळेजण येतात ती पद्धत बघितली तर खरोखर हे माझ्या वडिलांनी केलेलं आज सार्थक झाल्यासारखं मला वाटतं आहे. आणि त्याचाच एक भाग आज 3ऱ्या वर्षात तुम्ही दिवसभर, आज दुपारनंतर पाऊस पडला तरी देखील तुम्ही बघाल की सर्व भाविकांची वर्दळ ही चालूच आहे. आणि खरोखर दरवर्षी या 13 मेची वाट अगदी आतुरतेने या परिसरातील सर्वच मंडळी वाट बघत असते. आणि आज दिवसभरामध्ये चांगल्या वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी, वेगवेगळ्या प्रकारची भजन मंडळी, त्याच्यात महिला मंडळ, काही पुरुष आणि काही तरुण सहकारी, हे सगळ्या पद्धतीची आज भजनं इथे आज होत आहे. आणि मला खरोखर मनस्वी आनंद आहे की माझे वडील सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब यांनी खरोखर हे जे केलं आहे, मला होताना वाटायचं की हे सांभाळायची मोठी जबाबदारी आहे, परंतु देवाची, ईश्वराची कृपा आहे की ते ऑटोमॅटिक होत जाते. आणि खरोखर ते मनस्वी आनंद आहे आमच्या पूर्ण कुटुंबाला की हे बाबांनी जे उभारले ही आता सांभाळण्याची जबाबदारी पूर्ण आमच्या कुटुंबावर आहे आणि ती एकदम चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून सांभाळली जाते. असं माऊलीकडे एकच सांगेन की ही जे आत्ता भारत पाकिस्तान युद्ध जे आपण बघितलं की ज्या पद्धतीनं आपले सैन्य हे ज्या पद्धतीनं तिथे मृत्युमुखी पडले, त्यांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करत असतानाच त्यांच्या कुटुंबांना पहिली गोष्ट की सावरण्याची ताकद ईश्वर देव आणि हे आमच्या पंचायतन मंदिराच्या वतीनं देखील त्यांना आशीर्वाद मिळो ही प्रार्थना करतो. आणि नागरिकांना एकच विनंती करतो की आपण त्यांच्यामुळे इथे सुखरूप होत आणि खरोखर हे सुखरूप होत तर पुढे देखील आपण हे एकीचं बळ असं वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. त्यानिमित्तानं समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल. आणि आजच्या दिवशी रिझल्ट देखील लागला. या रिझल्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून मी कौतुक करतो.